नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनोरे. आज आपण आर्थिक घडामोडी बघणार आहोत. ओके, आता आर्थिक घडामोडी बघताना काय बघितलं पाहिजे, कशावर प्रश्न येतात हे महत्त्वाचं आहे. आणि 2022च्या येणाऱ्या परीक्षांमध्ये आर्थिक घडामोडीवर काय काय प्रश्न येऊ शकतात प्रथम दर्शनी मी तुम्हाला सांगतो. बघा, बाकी इतर गोष्टीवर येऊ शकतात, पण टार्गेट नेमकं आयोग कशावर करू शकते हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, प्रश्न आपण आर्थिक घडामोडी पहिलं मी सांगतोय तुम्हाला की आर्थिक घडामोडी जे आहेत, तर आर्थिक घडामोडीवर बघा, हे ज्याला कळतंय मित्रांनो तो व्यवस्थित सगळं टॅकल करतो. बघा, आर्थिक घडामोडीवर कशावर प्रश्न येतात, मग आजपर्यंत प्रश्न कशावर आलेत आणि कशावर येऊ शकतात, पॉसिबिलिटी काय आहे, तर या वर्षीची पॉसिबिलिटी काय आहे. मग 2021 मध्ये म्हणजे 2022 मध्ये 2022च्या परीक्षांमध्ये काय येऊ शकते, पॉसिबिलिटी काय आर्थिक घडामोडी बाबतीत, मग काय काय घडलेलं आहे, तर ते महत्त्वाचं आहे. म्हणजे जसं काय बाबा, 15व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल आलेला आहे. म्हणजे 15वा वित्त आयोग माहीत असणं गरजेचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल 15वा वित्त आयोग. ओके, मग दुसरं काय रे, दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे परकीय व्यापार धोरण. परकीय व्यापार धोरण, आत्ताचं लेटेस्ट परकीय व्यापार धोरणही महत्त्वाचं आहे. ओके, परकीय व्यापार धोरण 2021 ते 26 जे आहे तेही महत्त्वाचं आहे, विचारू शकतात. आणि काय रे, एअर इंडियाची जी मालकी आहे, एअर इंडिया याची मालकी काय टाटा सन्सकडे गेलेली आहे, ती असेल. विचारण्यासारखे पॉईंट सांगतोय मी तुम्हाला. त्यानंतर बॅड बँक, नंतर 11वी महारत्न जे आहे, महारत्न कंपनी, 11वी महारत्न कंपनी कोणती आहे. बघा, ह्याच्यावर प्रश्न येतात रे बाब्या. बघा, हे माहीत पाहिजे मित्रांनो. ओके, आणि बघा याच्यावर प्रश्न जे आहेत मी जे सांगतोय, म्हणजे चान्सेस काय आहेत, 90% चान्सेस. आजपर्यंत प्रश्न विचारलेत ना रे. 15 वित्त आयोगाचा अध्यक्ष कोण आहेत हे. ओके, नंदकुमार सिंह जे आहेत, NK सिंह, तर त्यांच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलाय. ओके, मग परकीय व्यापार धोरणावर विचारू शकतात, नवीन आहे. एअर इंडियाची मालकी आता टाटा सन्सकडे गेलेली आहे. 68 वर्षांतर पुन्हा काय टाटाकडेच त्याची मालकी गेलेली आहे. विचारू शकतात किती कोटीचा व्यवहार आहे, 18,000 कोटीचा व्यवहार आहे, विचारू शकतात. ओके, बॅड बँक काय कन्सेप्ट आहे, जगामध्ये पहिल्यांदा कुठं होती बाबा, असं विचारू शकतात. काय आहे ती कन्सेप्ट. 11वी महारत्न कंपनी कोणती आहे, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन जे आहे लिमिटेड, ओके, ही आहे. मग याच्यावरही प्रश्न येऊ शकतात. ओके, मग अजून बघा, इतर GS रिलेटेड आर्थिक घडामोडी जे असतात बघा, GS रिलेटेड म्हणला तर HDI रिपोर्ट असेल, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, किंवा काय आपण इंडेक्स टॉपिकमध्ये बघणार आहोत इंडेक्स जे जे महत्त्वाचे आहेत. ओके, त्यानंतर काय ईज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्ट असेल, ईज ऑफ डुईंग काय बिझनेस रिपोर्ट असेल, ईज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्ट असेल, किंवा मग काय रे ग्लोबल काय हंगर इंडेक्स असेल, आणि त्यानंतर काय इनोव्हेशन इंडेक्स असेल. ओके, महत्त्वाचे इंडेक्स माहीत पाहिजे सगळे. अरे इंडेक्स आता देण्याची पद्धतच नाही बघा, इंडेक्स. ओके, बऱ्याच जणी काय 150 200 इंडेक्स देत आहेत. मग त्याचं काय विद्यार्थ्यांनी कुठलं लक्षात ठेवायचं, देशाचे सगळी ते क्रम तर मी म्हणतो देणाऱ्याला पण लक्षात राहणार नाही, आपल्यालाही लक्षात राहणार नाही, बरोबर ना. तर ते एवढं शक्य पण नाही. ओके, निश्चिंत शक्य नाही, कुणाला पण शक्य होणार नाही. तर महत्त्वाचे जे आहेत, मग त्यानंतर काय रे ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, ओके, सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, SDG वगैरे, हे माहीत पाहिजे त्याचा इंडेक्स, SDGI वगैरे. ओके, तर GS रिलेटेड म्हणजे ह्या गोष्टी. आणि इतर काही गोष्टी घडलेल्या आहेत का, बँकिंग रिलेटेड जे काही महत्त्वाची गोष्ट असेल वगैरे. ओके, आपण बँकिंग रिलेटेड महत्त्वाची गोष्ट कोणती घडलेली आहे का, जेणेकरून बघा RBIचं आर्थिक वर्ष बदललेलं आहे, तिथं विचारू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं परकीय व्यापाराचा दरवर्षी प्रश्न असतोच ना रे. मग परकीय व्यापारात 2018-19 आणि
2019-20 ची आकडेवारी माहीत पाहिजे. सर्वाधिक आयात सर्वाधिक निर्यात आपण कोणाला करतो. ओके, जीएस रिलेटेड इन्फॉर्मेशन जर म्हणलात तर बघा या 2 पॉईंट जे आहेत बघा, मी तुम्हाला या 2 पॉईंट जे आहेत तर या पॉईंटवर जे आहे बघा लक्षात घ्या, हे याच्यावर जवळजवळ काय 90% प्रश्न असतात मित्रांनो. आणि जे इतर पॉईंट आहेत, इतर पॉईंट जे आहेत त्याच्यावर 10% प्रश्न असतात. ओके, हे सगळं करंट आहे रे. ओके, बघा बँकिंग परकीय व्यापारा रिलेटेड असेल किंवा टॅक्स असेल. ओके, सर्वाधिक टॅक्स आपण कोणाकडून गोळा म्हणजे कुठल्या स्वरूपात गोळा होतो किंवा काय वगैरे बाकीच्या गोष्टी, तर टॅक्सेशन रिलेटेड काय असेल, काही एखादी नवीन गोष्ट घडलेली असेल तर त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन विचारू शकतात. हे जीएस रिलेटेड आहे, जे की आपण इकॉनॉमिक्स अंडर म्हणजे करायलाच पाहिजे अशा गोष्टी आहेत. ओके, इकॉनॉमिक्स रिलेटेड. ओके, मग त्यामध्ये ग्रोथ रेट आलं. ओके, आताचं ग्रोथ रेट काय आहे, जनरली आपण ते इकॉनॉमिक सर्वे असेल किंवा मग काय रे बजेट वगैरे असेल याच्या अंतर्गत ते बघत असतो आपण. ओके, फिस्कल डेफिसिट असेल, रेव्हेन्यू डेफिसिट असेल, ओके प्रायमरी डेफिसिट असेल, या गोष्टी आपण थोडंफार काय असणार त्यामधलं डेफिसिट काय आहेत, किती पर्सेंटेज आहेत सध्या, एवढं बघितलं तरी सफिशियंट आहे. ते मात्र या दृष्टिकोनातून इथं बघणं गरजेचं आहे. हे निश्चिंत मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो मित्रांनो. म्हणजे काय रे इथं 15 वित्त आयोग, परकीय व्यापार धोरण असेल, एअर इंडिया, टाटा सन्सकडं आणि बॅड बँक असेल, 11वी महारत्न कंपनी असेल, आणि याच्यामध्येच आपण आर्थिकमध्ये जर घेतलं तर जे वेगवेगळे जे काय रे की 100 शक्तिशाली फोर्सच्या नुसार असेल किंवा मग काय रे फॉर्च्यूननुसार असेल किंवा टाईमनुसार असेल. पण टाईम पर्सन ऑफ द इयर थोडंसं महत्त्वाचं आहे. टाईम पर्सन ऑफ द इयर, टाईम पर्सन ऑफ द इयर हे एक थोडंसं बघणं गरजेचं आहे करंटच्या दृष्टिकोनातून. टाईम पर्सन ऑफ द इयर हे एक थोडंसं बघणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि बाकी इतर जर पॉईंट असतील त्यावर लय झाले 8 ते 10% प्रश्न, पण 90% प्रश्न याच पॉईंटवर येतात. हा जीएसचा पार्ट असेल आणि हा जो पार्ट असला आर्थिक घडामोडी यावर प्रश्न असतात. हे निश्चिंत खरं आहे मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की बाबा ह्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. तर याच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारणं बघा तुम्हाला काय रे पॉवर फिनान्स कॉर्पोरेशनचं सांगितलंय. मुडीज विडीज असलं काय जनरली विचारलं जात नाही, अगदी कमी असतात, कधीतरी एखादा प्रश्न आला तर येतो. ओके, आणि गुंतवणूक वगैरे जर म्हणलं आपण ते सगळं परकीय व्यापार या अंतर्गत येते. गुंतवणूक सर्वाधिक कुठं केली जाते, कुठं आहे काय नाही वगैरे, दॅट्स इट. ओके, तर बघू आपण आता हे मी सगळं सांगणार आहे जवळपास तुम्हाला. यातलं बँकिंगचं आरबीआयचं वगैरे काय असतील तर काय त्याच्या रिलेटेड मी सगळ्या गोष्टी तुम्हाला कव्हर करण्याचा प्रयत्न नक्की ठिकाणी या ठिकाणी जीएस रिलेटेड पॉईंट देखील आर्थिक घडामोडी जे आहेत 2000 बघा कसं बघता आणि काय बघतोय आपण हे महत्त्वाचं नाही. आता राज्यसभेला याच्यावर विचारलं बघा काय रे SDI रिपोर्टचं शीर्षक विचारलंय, बरोबर ना. 2 प्रश्न आलेत अँथ्रोपोसिन. ओके, मग याच्यावर प्रश्न विचारले ना रे, ते कुठल्या देशातनं इंट्रोड्यूस झाले आणि काय शीर्षक आहे वगैरे असं. ओके, मग ते अँथ्रोपोसिनवर 2 प्रश्न विचारलेत. मग येऊ शकतो प्रश्न, म्हणजे आता आलाय म्हणून येणार नाही असं नाही का, येऊ शकतो, त्यावर येऊ शकतो किंवा ईज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्टवर येतो. ओके, किंवा मग ग्लोबल हंगर इंडेक्स असेल किंवा एखाद्या इंडेक्सवर एखादा प्रश्न असू शकतो, असतोच असं नाही. मग ती किंवा मग याच्यावर असेल किंवा मग काय याच्यावर असेल असं नाही किंवा याच्यावर 1-2 प्रश्न, याच्यावर 1-2 प्रश्न नाही. आर्थिक घडामोडीवर कधी कधी एकही प्रश्न येत नाही, सांगता येत नाही ना. ओके, असं काही नसते. पण आपण असं नाही किंवा येतच नाही म्हणून करूच दे, पण हे करणं गरजेचं आहे. कधी कधी आयोग कुठं फिरतोय सांगता येत नाही. जसं आता काय राज्यसभेला जवळजवळ पुरस्कारावर 3-4 प्रश्न आले, मग ते सांगता येत नाही ना रे. म्हणून आपण करताना मात्र फिक्सली त्या याच्यामध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. बजेट रिलेटेड प्रश्न येतात. ओके, आता सर आताचा बजेट येतो का, येऊ शकतो, सांगता येत नाही. पण जनरली बघा 20-25 दिवस अगोदरच तुमचा पेपर फ्रेम होत असतो, त्यामुळं जनरली येणार नाही. ओके, पण सांगता येत नाही. पण आपण सगळ्या गोष्टी या ठिकाणी या बघणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला सुरुवात करतो बघा. आता या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. मग आता इतर ज्या गोष्टी आहेत, ओके, इतर गोष्टी तुम्हाला मी थोडं स्पीडली सांगेल आणि ह्या गोष्टी मी तुम्हाला लिहून सगळे सांगणार आहेत आणि याही गोष्टी मी थोड्याफार काही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चिंत करणार आहे. ओके, चला बघू बघा आता 15वा वित्त आयोग. ओके, तर बघा 15वा वित्त आयोग जे आहे तर 15व्या वित्त आयोगाबद्दल काय काय विचारू शकतात बघा. तर 15व्या वित्त आयोगाची स्थापना जी आहे 27 नोव्हेंबर 2017 रोजी NK सिंग यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना झाली. 15व्या वित्त आयोगाची स्थापना कधी झालेली आहे असं विचारू शकतात. कधी तर 17 नोव्हेंबर 2017ला याच्यावर विचारलेलं आहे. NK सिंग यांच्या अध्यक्षतेखाली. हीच महत्त्वाची आहे. सदस्य कोण आहेत रे, शक्तिकांत दास जे की आता RBIचे कोण आहेत,
RBIचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास, अनुप सिंग आणि अशोक लाहिरी, ओके, आणि रमेश चंद्र, हे काय ही 4 जण काय आहेत रे 15व्या वित्त आयोगाचे सदस्य आहेत. आणि सचिव अरविंद मेहता, काय अरविंद मेहता हे सचिव आहेत, ओके. कसे 15व्या वित्त आयोगाचे जे सचिव आहेत ते कोण आहेत? अरविंद मेहता आहेत. अरविंद मेहता सचिव, अरविंद मेहता, अर्धवेळ सदस्य रमेश चंद्र आणि पूर्णवेळ सदस्य म्हणलात तरी सगळे बाकीचे आहेत, ओके. अजय नारायण झा, ओके. शक्तिकांत दास ते त्याच्या जागी काय बघा कोण? अजय नारायण झा हे होते, ओके. माजी राज्यसभा सदस्य, सनदी अधिकारी नियोजन आयोगाचे माजी सदस्य होते नंदकिशोर सिंह जे आहेत, माजी राज्यसभा सदस्य, ओके. माजी राज्यसभा सदस्य होते, माजी नियोजन आयोगाचे सदस्य होते कोण? NK सिंग. यांच्याबद्दल थोडंफार माहिती असणं गरजेचं आहे, ओके. आपण बाकी एक्स्ट्रा तर बघणारच आहेत, ओके. पण इथं हे माहीत पाहिजे बघा, सचिव कोण आहेत? अरविंद मेहता. याच्यावरही राज्यसभा मुख्याला प्रश्न विचारलाय, म्हणजे 15व्या वित्त आयोगावर नाही विचारलं, पण याच्या अगोदर 13व्या किंवा 14व्या वित्त आयोगावर विचारलेलं आहे बघा. काढून बघा प्रश्न तुम्ही, ओके. मी सगळे प्रश्न बघून येऊनच तुमच्या समोर बोलतोय, ओके. सर्वाधिक काय, सर्वाधिक कुठं आहे, सर्वात कमी कुठं आहे? वित्त आयोगाचं काय कराचा वाटा जो आहे बघा. मग हा या 15 वित्त आयोगानं 2 अहवाल दिले आहेत, 2021-22 साठी आणि 25-26 साठी यांचा अहवाल आहे. शिफारसी कधीपर्यंत लागू असणार आहेत? 25 आणि 26 हे अंतरिम दिलं होतं, अंतिम 25 काय 2020 ते सॉरी बघा 2000 कधीपासून कधीपर्यंत रे 2021 सॉरी 2000 बघा 2021-22 ते 25-26 साठीचा अंतिम अहवाल दिला होता फेब्रुवारी 2021 मध्ये, ओके. म्हणजे बघा कधीपर्यंत 20-21 साठीचा अंतरिम आणि बाकीचा नंतर जो आहे 20 ते काय 26 पर्यंतचा, 21-22 आणि नंतर 2026 पर्यंतचा दुसरा अहवाल आहे, ओके. कशामध्ये बघा 2026 पर्यंतचा अहवाल त्यांनी दिलेला आहे. मी आपल्या नोट्समध्ये जे आहे मित्रांनो एक टेबलच काढून दिलाय तुम्हाला व्यवस्थित रीतीनं, ओके. बघा असा हा टेबल काढून दिलेला आहे. हां 21 ते 26, ओके. 21 ते 26 आहे, ओके. 20-21 समजा आणि 21 ते 26 खरं तर अहवाल आहे हा 21 ते 26चा, ओके. 26चा आहे 5 वर्षासाठीचा. कोणताही 5 वर्षासाठी असतं कुठलाही वित्त आयोग असो. बघा केंद्राकडून राज्याचा मिळणारा एकूण कर महसूल वाटा किती आहे? 41%. बघा जर तुम्ही 14व्या वित्त आयोगाचा बघितलात तर 42% होता. यांनी 41% का रे? मग जे जम्मू काश्मीर पूर्वी राज्य होतं आता तिथं काय जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले आहेत, त्यांच्यासाठी हा 1% त्यांच्या विकासासाठी राखून ठेवलेला आहे, ओके. बघा आणि शीर्षक काय रे? फिनान्स कमिशन इन कोविड टाइम्स. आता बघा जसं याचं विचारलेलं आहे काय रे SDIचं, तसं इथं विचारू शकता शीर्षक काय? शीर्षक काय? फिनान्स कमिशन इन कोविड टाइम्स असं या 15व्या वित्त आयोगाचं काय आहे शीर्षक आहे. निकष काय ठेवले होते रे? लोकसंख्या 15%, एकूण 100%चा बघा निकष, म्हणजे कोणत्या आधारावर राज्यांना एकूण कर महसुलाचा वाटा दिला जातो? 41% पैकी किती, कोणत्या राज्याला किती द्यायचं? मग त्यासाठी निकष लोकसंख्या 2011ची, त्याचा आधार मात्र 15% पकडायचा. क्षेत्रफळ 15%, उत्पन्न अंतर 45%, लोकसंख्या शास्त्रीय प्रगती किती झालेली आहे त्याला 12.5% वेटेज दिलेलं आहे. आणि वन व पारिस्थितिकी 10% वेटेज आणि कर व राजकोषीय प्रयत्न त्यांनी किती केलेले आहेत त्यांना 2.5%. हे मात्र माहीतच पाहिजे बघा निकष. मी 13वा आणि 14वा आणि 15वा असा डिफरन्स करून दिलेला आहे बघा याच्यामध्ये काय नोट्समध्ये, ओके. तर बघा ते व्यवस्थित केलात तर बघा 14 वित्त आयोगाचं जर बघितलात तर बघा तुम्हाला सगळं मी अध्यक्ष सांगतो. 13 वित्त आयोगाचे अध्यक्ष विजय केळकर होते, 14व्याचे YV रेड्डी आणि 15व्याचे NK सिंग, ओके. त्यांचा स्थापना 13 नोव्हेंबर 2007ला 13व्याचे आणि 14व्या 2 जानेवारी 2013 आणि 15व्या 17 नोव्हेंबर 2017ला, ओके. 17 नोव्हेंबर 2017 आणि सदस्य बघा 13व्या वित्त आयोगाच्या पैकी 14व्या वित्त आयोगाचे बघा गोविंदराव, सुषमानाथ काय, सुदीप्तो मंडल आणि अभिजित सेन हे 14 वित्त आयोग. आणि 15 वित्त आयोगाचे शक्तिकांत दास, डॉक्टर अनुप सिंग, अशोक लाहिरी आणि रमेश चंद्र, ओके. अहवाल सादर बघा कधी केलाय?
14 वित्त आयोगानं 15 डिसेंबर 2014ला आणि 15व्या वित्त आयोगानं पहिला अहवाल 5 डिसेंबर 2019ला आणि दुसरा अहवाल 9 नोव्हेंबर 2020ला 2020ला जो अहवाल दिलाय त्याचं शीर्षक आहे फिनान्स कमिशन इन कोविड टाइम्स. ओके. आणि शिफारसीचा कालावधी आहे 2021 ते 26 15 वित्त आयोगाचा आणि 14 वित्त आयोगाचा 15 ते 20. ओके. आणि सचिव काय 13 वित्त आयोगाचे सचिव जे आहेत सुमित बोस आणि 14व्या वित्त आयोगाचे सचिव जे आहेत अजय जहा. या अजय जहावर प्रश्न विचारलेला आहे बघा, लक्षात ठेवा. आणि 15 वित्त आयोगाचे आहेत अरविंद मेहता. ओके. महसुलीचा वाटा जो आहे 32.5% 13 वित्त आयोगानुसार होता. 13 वित्त आयोगानुसार जर पकडलात काय 32.5% होतं आणि 14 वित्त आयोगानुसार 42% आणि 15 वित्त आयोगानुसार 41%. किती? 41%. आणि निकष बघितलात तर काय रे हे एवढे निकष लक्षात ठेवा. आणि सर्वाधिक हिस्सा जर म्हणलात तर सगळ्याच जागी काय रे 13, 14, 15 नुसार यूपीचा आहे आणि महाराष्ट्र मात्र 6.31% आहे. कशानुसार? 15 वित्त आयोगानुसार. आणि सर्वात कमी काय सिक्कीम आहे. ओके. मग हे लक्षात ठेवा. निकष काय रे लोकसंख्या 15%, क्षेत्रफळ 15%. ओके. लोकसंख्या 15% आहे आणि लोकसंख्या 15%, क्षेत्रफळाला 15% दिले आहे. उत्पन्न अंतर 45%, लोकसंख्या शास्त्रीय प्रगती 12.5%, वन व पारिस्थितिकी 10%, कर व राजकोषीय प्रयत्न 2.5% असं दिलेलं आहे निकष. ओके. आणि अध्यक्ष कोण? NK सिंग असतील. त्यानंतर काय रे नोव्हेंबर 2017ला 15व्या वित्त आयोगाचं काय स्थापना झालेली आहे आणि शिफारसी कधीपर्यंत लागू असणार आहे? 2026 पर्यंत लागू असणार आहे. दॅट्स इट. एवढं लक्षात ठेवलात. याच्या बाहेर सहसा प्रश्न जाणार नाही. महाराष्ट्राला वाटा किती आहे रे? 6.31%. ओके. एकूण वाटा किती आहे 15 वित्त आयोगानुसार? 41%. याच्यावर मात्र बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. ओके. काय 14 वित्त आयोगानुसार 42% आणि 13व्या वित्त आयोगानुसार 32.5% आणि 15व्या वित्त आयोगानुसार 41%. बघा हे अध्यक्ष असेल किंवा मग काय सचिव असतील किंवा स्थापना कधी केलेली आहे. ओके. आणि कराचा वाटा किती आहे आणि शीर्षक आणि शिफारसीचा कालावधी हे मात्र विचारण्यासारखं आहे. ओके. निकष जनरली विचारलं तर विचारतात किंवा विचारत नाहीत. ओके. त्यानंतर बघा नवीन परकीय व्यापार धोरण. याच्यामध्ये काय जास्त असं तुम्हाला मी हे देतोय असं नाही. बघा नवीन परकीय व्यापार धोरण जे आहे 2021 ते 26. ओके. याच्या अगोदरचं परकीय व्यापार धोरण जे आहे तर याच्या अगोदरच्या परकीय व्यापार धोरणामध्ये मित्रांनो बघा 15 ते 20चं व्यापार धोरण होतं. मात्र कोविड-19 महामारीमुळे या धोरणास मुदतवाढ देण्यात आली होती आणि कधी 15 ते 20 होतं. 2015 ते 20 होतं पण त्याला 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मग नंतर मात्र 2021 ते 26 कालावधीसाठी नवीन परकीय व्यापार धोरण घोषित करण्यात आलं. कुणी केलेलं आहे नवीन परकीय व्यापार धोरण? नवीन परकीय व्यापार धोरण केंद्रीय वाणिज्य उद्योग राज्यमंत्री काय हरदीप सिंग पुरी यांच्या आदेशाखाली वाणिज्य उद्योग विषयक संसदीय सल्लागार समितीची बैठक भरली होती आणि त्यानंतर मात्र याची अंमलबजावणी करण्यात आली. कधी रे 1 एप्रिल 2021 पासून हा नवीन परकीय व्यापार धोरण लागू करण्यात आलं. कोणाकडून? परकीय व्यापार महासंचालनालयामार्फत. आणि टार्गेट काय ठेवण्यात आलं रे? 2024 पर्यंतचं टार्गेट आहे. 2024 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर एवढं भारताला न्यायचं आहे 2024 पर्यंत. आणि उद्दिष्ट काय ठेवण्यात आलेत बघा? व्यापारातील नफ्याचा वापर रोजगार निर्मितीसाठी करायचा आहे आणि व्यापारी तसेच काय सेवांची निर्यात वाढविणं आहे. व्यापार आणि तसेच सेवांची निर्यात वाढवायची आहे. ओके. आणि नवीन धोरणामध्ये महत्त्वाचं कार्य घटक जो आहे कोणता? तर जिल्हा निर्यात केंद्र हे मात्र मुख्य घटक मानलेला आहे. आणि लक्षात ठेवा ईज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्ट जो आहे त्याच्यामधलं भारताचं स्थान मजबूत करायचं आहे. ही उद्दिष्ट नवीन परकीय व्यापार धोरणामध्ये ठेवण्यात आलेले होते. ओके. त्यानंतर बघा आता भारतातील 11वी महारत्न कंपनी. आता भारतनं कंपनीला दर्जा कसा देतात वगैरे ते झालं काय रे GSचा पार्ट. पण ही 11वी भारतातली कंपनी हे मला सांगणं हे गरजेचं आहे. पहिले 10ही सांगतो तुम्हाला बघा. भेल असेल, BPCL असेल, CIL असेल, गेल असेल, HPCL असेल, ओके, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन असेल, ओके, IOC वगैरे, आणि NTPC असेल, ONGC असेल, PGCIL असेल आणि सेल असेल. ओके. आणि आता 11वी PFC असेल. ओके. PFC म्हणजेच काय रे? पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. ओके. ही 11वी काय
11वी महारत्न कंपनी म्हणून मान्यता मिळाली आहे। याच्या अगोदरही काय रे 9 का 10व्या याच्यावर प्रश्न विचारलेला आहे। ओके, कोणामार्फत दिला जाते रे? सार्वजनिक उपक्रम विभागामार्फत ही महारत्न दर्जा दिला जातो आणि स्थापना या पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचं जुलै 1986 ला झालेले आहे। हेडक्वार्टर दिल्लीला आहे। हिचं क्षेत्र काय रे? पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचं तर ऊर्जा क्षेत्रात पायाभूत सुविधा व वित्त पुरवठा करणारी कंपनी म्हणून ह्या महारत्न कंपनीला ओळखलं जातंय। ही एवढंच लक्षात ठेवा, 11वी कोणती आहे कंपनी हे, आणि हे पहिले 10 माहीतच पाहिजे। ओके ओके, आणि त्यांना कसं मान्यता मिळते काय नाही वगैरे ते तर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे। पण जर समजा ज्याला माहिती पाहिजे त्यांनी मात्र जीएस मध्ये वाचला तरी चालेल। ओके, तर बघा सध्या नवरत्न दर्जा कंपन्या 13 आहेत आणि मिनीरत्न कंपन्या 73 आहेत। ओके, त्यानंतर बघा आता मासिक बघितला तर फोर्ब्स मासिक आहेत। फोर्ब्स मासिकानुसार जगातील सर्वाधिक शक्तिशाली 100 महिला जर म्हणलात त्यामध्ये मॅकेन्झी स्कॉट ह्या यूएसएच्या आहेत आणि कमला हॅरिस हे एक या पहिला आणि दुसरा आहेत। पहिल्या काय 100 महिलांमध्ये जगामध्ये मॅकेन्झी स्कॉट ह्या ज्या आहेत यूएसएच्या या पहिल्या आहेत आणि दुसऱ्या कमला हॅरिस हे आहेत। आणि भारतामध्ये म्हणलात तर निर्मला सीतारामन जे आहेत अर्थमंत्री आणि रोशनी मल्होत्रा जे आहेत, रोशनी मल्होत्रा या दुसऱ्या आहेत। ओके, रोशनी मल्होत्रा बघा कशामध्ये 100 महिलांमध्ये बघा फोर्ब्सच्या जगातील बघा मॅकेन्झी स्कॉट अमेरिकेचे आहेत, अमेरिकन कादंबरीकार आहेत ते मॅकेन्झी स्कॉट। दुसऱ्या कमला हॅरिस आहेत अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा आणि तिसरा ख्रिस्टिना लगार्ड आहेत युरोपियन मध्यवर्ती बँकेच्या प्रमुख ज्या फ्रान्सच्या तिसरा आहेत ते फोर्ब्स मासिकामध्ये। आणि जर भारतातलं म्हणला तर निर्मला सीतारामन भारताच्या अर्थमंत्री 37 आहेत, रोशनी नादर HCL कॉर्पोरेशन CEO आणि कार्यकारी संचालिका आहेत HCLच्या, कोण रोशनी मल्होत्रा हे 52व्या क्रमांकावर आहेत। आणि फॉर्च्यून मासिकानुसार काय रे जगातील पहिले 50 प्रभावशाली नेते कोण आहेत तर त्यामध्ये जेसिंडा आर्डेने हे न्यूझीलंडचे पंतप्रधान हे आहेत पहिल्या क्रमांकावर। आणि त्यानंतर बघा 10वा आहे, पहिलाच लक्षात ठेवायच्यात काय असं कधी विचारलंच नाहीये फॉर्च्यूनवर वगैरे। आणि 10वे आदर पुनावाला आहेत 10वे आणि अपर्णा हेगडे हे 15वे आहेत फॉर्च्यूनच्या जगातील पहिले 50 प्रभावशाली नेत्यांमध्ये। आणि भारतातील सर्वाधिक शक्तिशाली 50 महिला ज्या आहेत त्यामध्ये नंबर 1 ला कोण आहेत रे? निर्मला सीतारामन आहेत आणि दुसरा नीता अंबानी आहेत। ओके, रिलायन्स ग्रुपच्या। त्यानंतर टाइम पर्सन ऑफ द इयर जे आहे तर टाइम पर्सन ऑफ द इयर वर प्रश्न याच्या अगोदर आलेला आहे मित्रांनो। 16 का 17 मध्ये 18 का 19 मध्ये प्रश्न विचारलाय। 1927 पासून काय टाइम पर्सन काय मॅन ऑफ द पर्सन असं दिलं जायचं। पहिला चार्ल्स लिडरबर्ग हा USA यांना मात्र काय मॅन ऑफ द इयर देण्यात आलेला आहे। ओके, 1999 पर्यंत मॅन ऑफ द इयरच असं म्हणायचे, 1999 ला मात्र काय टाइम पर्सन ऑफ द इयर असं मात्र रूपांतरण करण्यात आलं। आणि 1930 ला मॅन ऑफ द इयर जो आहे महात्मा गांधी यांना देण्यात आलंय। आणि भारतातला काय भारतातला एकमेव व्यक्ती आहे कोण? महात्मा गांधी हे भारतातली एकमेव व्यक्ती आहेत की ज्यांना मॅन ऑफ द इयर काय मॅन ऑफ द इयर होतो पूर्वी पण मॅन ऑफ द इयर म्हणतोय मी 1930-1999 ला झालाय। तर बघा टाइम पर्सन ऑफ द इयरचा जो अवॉर्ड आहे 1930 ला कोणाला? महात्मा गांधी यांना मिळालेला आहे। बघा आत्ताचे लेटेस्ट जर म्हणलात आत्ताचे तरी 2 माहीत पाहिजे। 2020 ला मात्र जो बायडेन आणि कमला हॅरिस। ओके, जो बायडेन काय रे USA राष्ट्राध्यक्ष आणि हे कमला हॅरिस हे काय उपाध्यक्ष आहेत। या दोघांना मिळून काय 2020 ला काय टाइम पर्सन ऑफ द इयर मिळालेले आहे। आणि 2021 मध्ये इलॉन मस्क जे आहेत उद्योगपती यांना मात्र स्पेस एक्स असेल किंवा टेस्ला असेल यांचे हे मालक कोण? इलॉन मस्क यांना मिळालेला आहे 2021 चा टाइम पर्सन ऑफ द इयर। इलॉन मस्क कोणाला मिळाला? इलॉन मस्क। ओके, आणि 2020 ला जो बायडेन आणि कमला हॅरिस। ओके, एवढंच लक्षात ठेवा, याच्या पलीकडे सहसा जास्त लक्षात ठेवण्याची गरज नाही। आणि राष्ट्रीय संपत्ती पुनर्बांधणी कंपनी मर्यादित ज्यालाच बॅड बँक असं म्हणतो आपण। ओके, नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड NARCL जे आहे यालाच आपण बॅड बँक असं म्हणतो। ओके, आणि याची स्थापना 7 जुलै 2021 रोजी कंपनी कायद्याअंतर्गत झाली आहे। अधिकृत भागभांडवल 100 कोटी आणि मुख्य प्रयोजक कंपनी कॅनरा बँक आहे। आणि जगात पहिली बॅड बँक कुठे झाली रे? 1988 ला अमेरिकेमध्ये स्थापन करण्यात आलेली आहे। एअर इंडियाची मालकी टाटाकडे गेलेली आहे। नॉर्मल सांगतो मी तुम्हाला। ओके, एअर इंडियाची मालकी बघा विक्री कोणी केली बघा
खरेदी केली कोण रे? टाटा सन्सनं केलेली आहे. ओके, 18,000 कोटी रुपयाला. 68 वर्षांत पुन्हा टाटाकडे गेली. 5 वर्ष टाटाला नाव प्रतीक चिन्ह कायम ठेवावं लागेल. 1 वर्षापर्यंत त्या काय जे बी कर्मचारी आहेत त्यांना त्याच पदावर वगैरे ठेवावं लागेल. अगदी 1 वर्षानंतर मात्र स्वेच्छा निवृत्ती घेता येईल. ओके, ही मात्र लक्षात ठेवा, एअर इंडियाची मालकी टाटा सन्सकडे पुन्हा आलेली आहे. तर अशा प्रकारे आपण आर्थिक घडामोडी ज्या आहेत मित्रांनो तर त्या बघितलेल्या आहेत. जे काय महत्त्वाचे आहेत ते आर्थिक घडामोडी आपण या लेक्चरमध्ये बघितले आहेत. पण जी काय आता समजा थोडंसं मी रॅपिड फायर काही गोष्टी घेण्याचा प्रयत्न करतो. बघा लक्षात घ्या की जी काय रे जे आपल्या आर्थिक पाहणी वगैरे असेल, अहवाल वगैरे असेल त्याच्या रिलेटेड मी थोड्याशा काही गोष्टी तुम्हाला स्पीडली घेतो. भारताची आर्थिक पाहणी 20-21 आता बघा 21-22ची जरी आली असली तरी मात्र ती काय आत्ता जानेवारीमध्ये आलेले आहे. ओके, फेब्रुवारीमध्ये. मग त्याच्यापेक्षा ही अत्यंत महत्त्वाचा आहे. ओके, मागची तर बघा 29 जानेवारी 2021 रोजी केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन जे आहेत यांनी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल 2021 सादर केलाय. यावर्षीचा आर्थिक पाहणी अहवाल कोविड योद्ध्यांच्या समर्पित करण्यात आला होता. कोणाला? कोविड योद्ध्यांना. आणि चालू वर्षात त्यांनी GDP दर किती सांगितला होता रे? -7.7%. -7.7% एवढं सांगितलं होतं. -7.7%. एक मिनिट, -7.7% त्यांनी सांगितलं होतं. आता बघा आर्थिक पाहणीविषयी काही थोडक्यात माहिती बघा. 50-51 साली काय 50-51 साली काय भारताचा पहिला आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. कधी? 50-51ला पहिला आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आलाय. आणि हा अहवाल सहसा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर होण्याच्या 1 दिवस अगोदर सादर केला जातो आत्ता. पण पूर्वी काय करायचं रे? हा अहवाल अर्थसंकल्पासोबत सादर केला जात असं, परंतु 1964 पासून तो अर्थसंकल्पासोबत मांडला जात नाही. पूर्वी 1964 पर्यंत अर्थसंकल्पासोबत मांडायचे आणि 1964 पासून मात्र तो 1 दिवस अगोदर मांडला जातो. केंद्रीय अर्थ मंत्रालयाद्वारे हा अहवाल प्रकाशित केला जातो. कोणामार्फत? केंद्रीय अर्थ मंत्रालयाद्वारे. आणि मुख्य आर्थिक सल्लागार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षण विभाग हा दस्तऐवज तयार करते. कोण? सर्वेक्षण विभाग. बघा याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे रे? यांनी नॉमिनल GDP आहे, GDPचा जो आहे त्यांनी जो अंदाजित सांगितलाय तर 11% सांगितलाय. प्रोजेक्टेड ग्रोथ रेट जो आहे तो 11% सांगितलेला आहे. ओके, बघा. आणि 20-21 साठी त्यांनी ऋणात्मक सांगितलेलं आहे. ऋणात्मक 7.7%. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. बघा आता हे महत्त्वाचे आहेत. बघा कधी कधी विचारतात. बघा काय रे कसं विचारतात? 20-21च्या आर्थिक पाहणीमध्ये काय वित्तीय तूट 19-20 साली किती आहे? GDPच्या 4.6%. हे लक्षात ठेवा बरं काय. वित्तीय तूट, फिनान्शियल डिफिसिट. ओके, आणि प्रायमरी तूट किती आहे रे? 19-20 आहेत सगळे. ओके, किती? 1.6% पर्यंत वाढली. ओके, आणि प्रभावी महसुली तूट 2.4% वाढलेली आहे. बघा हे मात्र लक्षात ठेवावं लागतं बरं का तुम्हाला. फायनान्शियल डेफिसिट असेल किंवा मग प्रायमरी डेफिसिट असेल किंवा इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट असेल. ओके, 2.4%. आणि 2020-21 मध्ये वर्षात GDP 9.3% पर्यंत राहण्याचा अंदाज आहे. असो ते महत्त्वाचं नाही जास्त. 19-20 साली GDPच्या 3.3% होती. किती रे? 19-20ला राजकोषीय तूट म्हणजे फिस्कल डेफिसिट. बघा फिस्कल डेफिसिट जे आहे ज्याला आपण म्हणतो राजकोषीय तूट, राजकोषीय तूट म्हणला तर 3.3%. हे मात्र थोडंसं लक्षात ठेवा. का? मग हे सगळं बघा काय रे 2019 काय 18-19 ना रे 19-20 सगळं चालू आहे. ओके, 19-20 मध्ये वित्तीय तूट जर म्हणलात तर काय वित्तीय तूट किती आहे रे? 4.6%. आणि प्राथमिक तूट म्हणलात तर काय रे? प्राथमिक तूट 1.6%. आणि हे 3 मात्र तुटी महत्त्वाचे आहेत. ओके, त्याच्यापेक्षा बघा प्रभावी महसुली तूट जे आहे इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट जे आहे त्याच्यापेक्षाही या 3 तुटी महत्त्वाच्या आहेत हे माहिती पाहिजे. ओके, बघा राजकोषीय तूट 3.3%, वित्तीय तूट 4.6% आणि प्राथमिक तूट जो आहे 1.6%. प्रत्यक्ष कराचा हिस्सा 55% आणि
बघा आता याच्यामध्ये 2020 साली सर्वाधिक FDI करणारा देश पहिला सिंगापूर आहे, दुसरा अमेरिका आहे. ओके, असो. बघा परकीय व्यापार जो आहे चालू खात्यावर तूट न राहता शेष सरप्लस 3.1% राहिलेला आहे. 2021 साली भारताच्या ही चालू खात्यावर शेष राहण्याची घटना 17 वर्षांनंतर पहिल्यांदा घडलेली आहे. ओके, ही एक लक्षात ठेवा वाटलंच तर. ओके, त्यानंतर बघा एप्रिल ते नोव्हेंबर 2020-21 मध्ये भारताची सर्वाधिक आयात आणि सर्वाधिक निर्यात. सर्वाधिक आयात आपण कोणाकडून करतो रे? सर्वाधिक आयात आपण चीनकडनं करतो आणि सर्वाधिक निर्यात आपण कोणाला करतो? अमेरिकेला. काय सर्वाधिक निर्यात आपण अमेरिकेला. दोन तरी लक्षात ठेवा किमान. ओके, ते आपण परकीय व्यापारमध्ये बाकीच्या गोष्टी बघू. इथली आकडेवारी एवढी एक्झॅक्ट नसते, मी ती आकडेवारी एक्झॅक्ट देतो तुम्हाला. ओके, बघा आता ईज ऑफ डुईंग बिझनेस निर्देशानुसार भारताची क्रमवारी महत्त्वाची आहे. 2019 मधील 77व्या स्थानावर होती, आता 2020 मध्ये मात्र ती 63व्या स्थानावर आलेली आहे. महत्त्वाची आहे. ओके, 2020 मध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्टमध्ये भारत सुधारलेला आहे. ओके, जे आपण परकीय व्यापारमध्ये सांगण्यात आलं होतं की ईज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्टमध्ये आपलं स्थान मजबूत करायचं आहे. 2019 मध्ये 77व्या स्थानावर होतो आपण आणि 2020 मध्ये मित्रांनो किती 63व्या स्थानावर आलेला आहे. आणि 10 महत्त्वाच्या उद्योग क्षेत्रासाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना जाहीर करण्यात आलेली. असो, बाकी काही एवढं महत्त्वाचं नाही त्यात. तर तुमचं आता हे काय आर्थिक पाहणी संपली. बघू दुसरं बघू आपण. बघा आता देशातल्या कार्यबळापैकी जवळपास 64 काय एवढं काय महत्त्वाचं नाही बाकी. बघा या निर्देशांक बघा न्यूनतम जीवनावश्यक गरजा निर्देशांक जो आहे याच्यामध्येच आर्थिक पाहणीमध्ये केलेला आहे. न्यूनतम जीवनावश्यक गरजा निर्देशांक यामध्ये काय रे केरळ, पंजाब, हरियाणा आणि गुजरात हे सर्वोत्तम न्यूनतम जीवनावश्यक गरजा उपलब्ध असणारे राज्य आहेत. कोणकोणते रे असं विचारू शकतात. आर्थिक पाहणी अहवाल 2021 नुसार भारताच्या काय रे न्यूनतम जीवनावश्यक गरजा उपलब्ध असणारी काय सर्वोत्तम कोणकोणती राज्य आहेत? केरळ, पंजाब, हरियाणा, गुजरात. ओके, त्यानंतर भारताचा अर्थसंकल्प 21-22. आत्ता मी 22-23चा देखील अर्थसंकल्प दिलेला आहे आपल्या नोट्समध्ये. ओके, इकॉनॉमिक्सच्या. पण असो, पण हे आपला 20-21चा जनरली विचारू शकतात. बघा वार्षिक वित्तीय विवरणपत्र जे आहे लक्षात ठेवा. वार्षिक वित्तीय विवरणपत्र जे आहे ते कलम 112 आणि राज्याचं म्हणलं तर 202 नुसार आहे. ओके, ते राज्यपालाची जबाबदारी असते. ओके, आणि इथं मात्र कोणाची असते रे? राष्ट्रपतीची जबाबदारी असते. रिस्पॉन्सिबिलिटी राष्ट्रपतीची असते. ओके, बघा 1 फेब्रुवारी 2021 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताचा अर्थसंकल्प मांडलेला आहे. ओके, बघा याच्यामध्ये काय काय लक्षात ठेवाल? यांनी तर वेगळंच सांगितलंय. बघा काय सांगितलं रे 2021 मध्ये काय सांगितलंय बघा. 2021 मध्ये राजकोषीय तूट राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या 9.5% राहण्याची शक्यता असून आणि चालू आर्थिक वर्षात म्हणजे 21-22 मध्ये काय ती 6.8% असेल असं सांगितलंय. ओके, यांचं अर्थसंकल्पानुसार म्हणलं तर हे उत्तर द्यायचं. ओके, आणि राजकोषीय तूट 4.5% पर्यंत सीमित राखली जाईल. ओके, राजकोषीय तूट 25-26 पर्यंत 2025-26 पर्यंत 4.5% पर्यंत सीमित राखली जाईल. ओके, बघा BPCL, एअर इंडिया, पवन हंस, IDBI. ओके, या सगळ्यांचं काय निगमचं निर्गुणवणुकीच्या प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. ते केलेच एअर इंडियाचं वगैरे. ओके, बघा त्यानंतर देशातील आगामी जनगणना डिजिटल पद्धतीने होणार आहेत. ओके, डिजिटल पद्धतीनं काय जनगणना होणार आहेत. त्यानंतर याच्यामध्ये काय असं महत्त्वाचं खूप काही आहे असं नाही. ओके, बघा 2030 पर्यंत राष्ट्रीय रेल्वे योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. बघा काय त्याच्या अंतर्गत काय करायचं आहे? रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण करायचं आहे. 2021 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष आहे. कुठलं? 46,000. ओके, रेल्वे मार्गाचे 100% विद्युतीकरण 2023 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष. तर पूर्व आणि पश्चिम काय डेडिकेटेड फ्रंट कॉरिडॉर जून 2022 पर्यंत पूर्ण करण्याचा आहे. बघा म्हणजे याचा अर्थ लक्षात ठेवा रेल्वे मार्गाचं 100% विद्युतीकरण कधीपर्यंत करायचं आहे रे? 2023 पर्यंत. ओके, महाराष्ट्रातली तरतूद एवढं महत्त्वाचं नाही. चला, सर्वाधिक निधी मिळालेले खाती बघा. संरक्षण आहे, ग्राहक व्यवहार आणि अन्न सार्वजनिक वितरण, ग्रामीण विकास असं आहे.
बसचा वस्तू व सेवा करातून 15 पैसे येतात, तर सर्वाधिक खर्च कर्जावरील व्याज परतफेड करण्यामध्ये 20 पैसे येतात निघून आपले. बघा येतात GSTतनं आणि जातात कर्जावरील व्याज फेडण्यात. बघा पंतप्रधान आत्मनिर्भर स्वास्थ्य भारत योजना कोण आहे? केंद्र पुरस्कृत योजना आहे. कालावधी येत्या 6 वर्षात राबवली जाणार आहे. बघा 64,180 कोटी रुपयाचे आहे. काय आहे योजनेत? या योजनेत प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय स्तरावरल्या आरोग्य यंत्रणाच्या क्षमता वाढवल्या जातील असं सांगलेलं. आणि सध्याच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थांना बळकटी दिली जाईल आणि नवे रोग शोधून त्यांना प्रतिबंध करण्यासाठी नव्या संस्था तयार केल्या जातील. हे आत्मनिर्भर भारत काय आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना याचा काय हे यासाठी आहे. ओके, योजनेची वैशिष्ट्य बघा. सर्व जिल्ह्यात एकात्मिक जनआरोग्य प्रयोगशाळा असतील. 602 जिल्ह्यामध्ये अतिदक्षता उपचार रुग्णालये असतील. ओके, आणि 11 राज्यामध्ये 3382 ब्लॉक जनआरोग्य युनिट असतील. ओके, जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय विभागासाठी प्रादेशिक राष्ट्रीय विषाणू संस्थेची उभारणी याचाही समावेश या अंतर्गत आहे योजनेच्या वैशिष्ट्यामध्ये. बघा आता हे एक महत्त्वाचं आहे. जगातील सर्वाधिक उंचीवरील रस्ता भारतात आहे. केंद्र सरकारच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच BRO हे जगातील सर्वाधिक उंचीवरील रस्ता बांधला आहे. कोणी? बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदणी झाली. बघा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदणी झालेली आहे. जगातील सर्वात उंचीवर रस्ता आहे, जगातील सर्वात उंच. मग किती उंची आहे रे? 19,024 फूट उंचीवर आहे. महत्वाचं आहे. मग लांबी किती आहे? 52 किलोमीटर आहे. लांबी ही लांबी म्हणजे ही असते लक्षात. असं म्हणलात तर हे 52 काय रे किलोमीटर आहे. हे उंची म्हणतं हे असं. किती उंचीवर हे आहे रे असं? हे उंची किती आहे? ही 19,024 फूट. आता बघा ठिकाण उमलिंगला पास. उमलिंगला पास म्हणजे पूर्व लडाख दरम्यान आहे हे. म्हणजे ओके, पूर्व लडाखमध्ये आहे. म्हणजे जम्मू काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश आहे बरोबर. पूर्व लडाखमध्ये आहे. पूर्व लडाखमधील चुमार सेक्टरमधील अतिशय महत्त्वाच्या गावांना हा रस्ता जोडतो. हा रस्ता लेहमधील बघा लेहमधील डेमचाक आणि चिजुमले यांना जोडणारा आहे. कुठला कोणाला? डेमचाक आणि चिजुमले यांना जोडणारा आहे. हा रस्ता एव्हरेस्ट पर्वताच्या काय 16,900 फुटावरील उत्तर बेस आणि 17,598 फुटावरील दक्षिण बेस कॅम्प यांच्यापेक्षाही अधिक उंचीवर आहे. बघा यापूर्वीच्या जगातील सर्वाधिक उंचीवरचा रस्ता बोलिव्हिया या देशामध्ये होता 18,953 फूट. पण त्याच्याही पेक्षा हा 19,000 सगळ्यात उंच जगातला सर्वात उंचीवरला पूल काय लडाख म्हणजेच काय जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये आहे. गिनीज बुकमध्ये यांचं नाव नोंदण्यात आलेलं आहे. 16 नोव्हेंबर 2021 रोजी सीमा रस्ते संघटनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी जे आहेत यांना जागतिक विक्रमाची नोंद ठेवणाऱ्या गिनीज संस्थेनं प्रमाणपत्र पाठवलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारे बघा आपण याच्यामध्ये जी महत्त्वाच्या गोष्टी आहेत आर्थिक मधल्या या पार्ट 1 मध्ये बघितल्या आहेत. जे काही बाकीचं आहे ते पार्ट 2 मध्ये आर्थिक घडामोडी बघू. धन्यवाद मित्रांनो.